फक्त 2 कप दुधापासून आपण बनवणार आहोत मटका मलाई कुल्फी. तर ते इथे मी डायरेक्टली एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये जी जाडसर बुड असेल तर त्या कढईमध्ये घालून घ्यायचं व ते उकळायला ठेवायचं आहे. त्यानंतर इथे एका दुसऱ्या पॅनमध्ये आपण अर्धा चमचा तूप घेणार आहोत आणि ते अशा प्रकारे पसरवून देणार आहोत आणि त्यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे. आता ही साखर आपल्याला इथे कॅरमल करून घ्यायची आहे. तर त्यासाठी साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत त्याला चमच्याने अजिबात त्याला टच करू नका, नाहीतर साखर पटकन अशी विरघळणार नाही. तर अशा प्रकारे पटकन आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे कॅरमल इथे तयार करून घेतलेलं आहे. तर आता तयार करून घेतलेले हे जे कॅरमल आहे ना ते आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करून अशा प्रकारे दुसऱ्या हाताने हलवत हे कॅरमल यामध्ये घालायचं. जर एकदम घातलं ना तर दूध हे भस्कन असं वरती येईल. तर त्यामुळे अशा प्रकारे कॅरमल ते घालून घेतल्यानंतर दूध छान असं उकळायला ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूने एका वाटीमध्ये आपण 1 चमचा मिल्क पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध घालून त्याची एक पेस्ट तयार करून घेत आहोत. तसेच आपल्याला साय सुद्धा घालायची आहे. तर घरच्या घरी जी मलाई असते ना तर ती साय आपण यामध्ये घालून घेत आहोत आणि आता हे मिश्रण आपल्याला या दुधामध्ये घालायचं आहे. तर आता हे दूध छान असं उकळून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे दूध भरपूर असं दिसत असेल तर हे थोडंसं अर्ध होईपर्यंत आपण छान असं उकळून घेत आहोत. तर यामध्ये आवडीनुसार थोडे काजू बदाम सुद्धा घालायचे, म्हणजे छान असं याला फ्लेवर सुद्धा येतो. तर आता तुम्ही बघू शकता दूध छान असं उकळत आहे आणि याचा कलर सुद्धा टोटली असा बदलला आहे. तर आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि दूध थंड करून घेतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये काजू बदाम किंवा साईचं जे प्रमाण असते ना तर ते छान असं मिक्सरमध्ये बारीक होऊन एक प्रकारचं एक स्लरी तयार होती. त्यानंतर आपण हव्या त्या आकारामध्ये आपण याला सेट करून घेणार आहोत व वरतून यावरती काजू बदाम घालून घ्यायचे व 7 ते 8 तास याला छान फ्रीजमध्ये फ्रीज करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे एकदम झटपट बनणारी मटका मलाई कुल्फी आपली घरच्या घरी तयार होते. तर नक्की ट्राय करून बघा. ही कुल्फी खायला खूप सुंदर अशी लागते. त्यामुळे ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.